तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यामधील गिडे गावातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याच्या प्रमुख मागणीसाठी स्थानिक महिलांनी पुढाकार घेऊन नेवासा तहसीलदार व पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन सादर केले आहे। या निवेदनाच्या प्रती नामदार राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री अहिल्यानगर, जिल्हाधिकारी अहिल्यानगर, पोलीस अधीक्षक, दारू उत्पादन शुल्क अधिकारी नेवासा यांना सुद्धा सादर करण्यात आले आहे। गिडेगाव ग्रामपंचायत कार्यालयाचा 28 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 वाजता सर्वसाधारण ग्रामसभेमध्ये अनधिकृत दारूबंदीचा ठराव घेण्यात आला आहे, परंतु या निर्णयाची अंमलबजावणी होत नसल्याने आक्रमक झालेल्या महिलांनी अखेर प्रशासनाला निवेदन देऊन या संदर्भात तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे। सदर निवेदन देतेवेळी अंजली साळुंके, कविता साळुंके, कडू बाळ साळुंके, शिला साळुंके, नंदाबाई कर्डिले, मीना कदम, सिंधुबाई कदम, शालिनीबाई पाथरकर, शांताबाई बोरुडे यांच्यासह असंख्य महिला प्रामुख्याने उपस्थित होत्या। MCN न्यूज मराठी करिता मंगेश निकम, नेवासा। त्रास होतो घरी आल्यावर, याची तुम्ही दखल घ्यायला पाहिजे। धाबे बंद झाले पाहिजे, परत हप्ते न्यायला येणार ते सुद्धा बंद झाले पाहिजे। सगळी लगेच दारू बंद झाली पाहिजे, बंद झाली पाहिजे सारी दारू। लोकांना साऱ्या गावात जास्त तकलीफ होती या दारूमुळे। लहान लहान मुलं, मोठाले माणसं सारे तिथंच राहते 24 तास। ग्रामपंचायत मध्ये शेजारी काय आणखी किती दिवसापासून चालू आहे दारूचा धंदा व्यवसाय? बरेच दिवस झाले त्याला, बरेच दिवस झाले तसे चालूच आहे, पण आता दखल घ्यावं लागेल तुम्हाला ना। आता बंद झाली पाहिजे सर। या पुढचं काय पाहू? आम्ही इथं उपोषणाला बसणार, परत एवढ्या महिला इथं येणार। ग्रामपंचायती दारूच्या दुकानापाशी, परत अंगणवाडी सेविका आहे, महिला बचत गटाचा ग्रामसंघ आहे, ग्रामसंघाला आणि त्रास होतो दारूमुळे जास्त। ग्रामसंघ आणि जिल्हा परिषद शाळा आहे, शाळेला मॅडमला आणि सर लोकांना सुद्धा दारू पिऊन तिथं लोक त्रास देते। आणि महिलांना 18 वर्षाच्या मुलं सुद्धा दारू पिते, लोक चहा पिते तिथं दारू दुकानात लगे रांगा लागायची। म्हणून आम्ही दारूबंदीसाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज देतो। अजून काय मागणी आहे तुमच्या? काय सांगा? मागणी काय नाही, आमची गिडेगाव शिवारातली सारी दारू बंद झाली पाहिजे, ही एवढी यांनी दखल घ्यावं। जर समजा हे झालं तर मग खूप त्रास होतो। लहान लहान पोरं सुद्धा दारूच्या आरी गेले। जर नाहीच ऍक्शन घेतली तर आम्ही उपोषणाला बसणार। याची दखल घेतली पाहिजे ना। दारूबंदी झाली पाहिजे, नाही केली तर आम्ही त्याच्यावर कारवाई करणार। आम्हाला किती दिवसापासून ही दारू चालू आहे तुमच्या गावात? काय सांगा? 3 वर्ष होऊन गेले, 3-4 वर्ष तशी दारू चालू आहे। मुलांचे लग्न व्हायला दारू आला, कारण डायरेक्ट दारू पिऊन लोळतात घरामध्ये येऊन, मग त्याच्यामुळे कसं काय येऊ, मग घरपोच करतात लगेच। ती नाही व्हायला पाहिजे। का त्याच्यावर पाऊल एवढं सांगितलं नाही उचलले पाहिजे त्याने, नाही तर आम्ही इथं येऊन उपोषणाला बसणार। यांनी जर नाही याची दखल घेतली, आम्हाला येण्याची गरजच नाही।